माझं या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि या देशाचे मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, या दोघांना एवढंच सांगणं आहे, अंबानी तुमचे लाडके असतील कारण तुम्हाला ते पैसे देत असतील, पण ही जनता तुम्हाला मतं देते हे विसरू नका. जर तुम्ही हस्तक्षेप करून त्या अंबानीला आदेश देऊन आमचा हत्ती जर का परत नाही दिला तर मग एकच इशारा देतो, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर मुंबई महापालिका, त्या महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या उरावर बसायला आम्ही सगळे आल्याशिवाय सोडणार नाही. बघू मग ही सारी फौज जायच का आपण त्यांना ज्या या महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला सत्तेवर बसवलं तीच जनता तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. जो माणूस नियम कायदे धाब्यावर बसवून रात्री अपरात्री प्राण्यांची वाहतूक करून प्राण्यांची तस्करी करून खुलेआम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून बेकायदेशीर काम करतो त्याला आवरा, नाहीतर मग त्यालाच घेऊन बसा, जनता तुमच्यावर राहणार नाही. एवढाच मला इशारा या दोघांना द्यायचा आहे. आणि पोलिसांना तर मी इशारा दिलेलाच आहे, आम्ही कायद्याचा आदर राखतो, उर्वरित संशयित हजर करायला आम्ही तयार आहे. उगाच विनाकारण आगळी करायचे नाही, नाहीतर मग अनंत अंबानीवर गुन्हा दाखल करायचा आणि मग आमच्याकडे यायचं. न्याय सगळ्याला सारखाच असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानात म्हटलेलं आहे अदानी अंबानीलाही तोच न्याय आणि झोपडीतल्या माणसाला सुद्धा तोच न्याय. त्यामुळं हा जो इथं मोर्चा आलेला आहे केवळ जैन धर्मियांचा नाही, याला जात नाही, धर्म नाही, पक्ष नाही, पंथ नाही, संघटना नाही, झेंडा नाही. झेंडा कुठं दिसला का तुम्हाला? बॅनर कुठं दिसला का? मुक्या प्राण्यावर निश्चिम प्रेम करणारी ही सारी जनता आहे. अरे तुम्ही आम्हाला प्रेम शिकवतोय काय? हे पेटावाले इथं आम्हाला सांगतात प्राण्यावर प्रेम करा आणि संध्याकाळी चिकन आणणारी अवलाद आहे. सांगावं पेटाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही मांसाहार करत नाही म्हणून, त्यांना जीव नाही. बैलगाड्याच्या शर्तीचा यांनीच केलं नव्हतं सगळं. 10 वर्ष आम्हाला भांडायला लागलं. आता आमच्या पाळीव प्राण्यांच्या मागे लागल्यात. या पेटावाल्यांना मी प्रश्न विचारतो, आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये दत्तवाडला भटक्या कुत्र्यांनी एका स्त्रीला आणि एका पुरुषाला ठार मारलेला आहे. 16-17 लोकांना जखमी केलेला आहे. पेटा कुठे गेलेली होती? तिथे कोल्हापुरात बापट कॅम्पला भटकी कुत्री आहेत, त्यांनी लहान मुलांच्यावर हल्ले केलेले होते. पेटा कुठे गेलेली होती? आमच्या पंचगंगेमध्ये हे साखर कारखानेवाले, डिस्टिलरीवाले, औद्योगिक क्षेत्रातले वाले सगळे प्रदूषित सांडपाणी सोडतात, मासे मरतात. त्यावेळी पेटावाले कुठे जातात? त्यावेळी कुठे जातात? सारं कोकण उद्ध्वस्त व्हायला लागलेला आहे. त्यावेळी कुठे गेले? आम्हाला शिकवताय प्राणी दया? अरे पेटावाल्यानं आमच्या घरात येऊन असं बघा, आपल्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येकाच्या घरात 2-4 चिमणीची घरटी आहेत. याला म्हणतात प्राणी प्रेम. आपण चिमणीचं घरटं काढतोय घरातलं? उलट ती पिल्ली मोठी होईपर्यंत त्या चिमण्याने घाण केली तरी सुद्धा आपण काही बोलत नाही. ही आमची संस्कृती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.